मला प्रश्न विचारला गेला की बच्चू कडू यांना आमदारकी मिळालेली आहे. बच्चू कडूंनी शेतमजूर, अपंग, शेतकरी, कापणी ते पेरणी आणि इतरही ज्या गोष्टी आहेत त्याच्या संदर्भात जे प्रश्न उपस्थित केले की त्यांच्यासाठी मी आमदारकी घेतलेली आहे किंवा त्यांच्यासाठी वगैरे, हे फक्त नाव समोर करण्यासाठी आहे. सत्तेपासून महाविकास आघाडीत सुद्धा तुम्ही सत्तेसाठीच त्यांच्यासोबत गेले होते आणि तुम्हाला कुणकुण आधी लागली होती की सत्ता परिवर्तन होणार आहे म्हणून तुम्ही गुवाहाटीला गेले होते. त्याच्यानंतर तुम्हाला 2.5 वर्ष मंत्रिपद भोगलं. त्याच्यानंतर तुम्ही आता परत महाविकास आघाडीसोबत गेलेले असताना भारतीय जनता पार्टी, सन्माननीय मोदीजी यांच्यावर, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर टीका करून तुम्ही तुमचा उल्लू सरळ करण्याचा प्रयत्न केला. परंतु तुम्ही सत्तेसोबत राहिलेले लोक आहे. सत्तेसोबत तुम्हाला सत्तेशिवाय करमत नाही. आणि आताही तुमच्या ज्या विविध चौकशा लागणार होत्या किंवा लागणार आहेत त्याच्या संदर्भात तुम्हाला वाटलं की आपला बचाव झाला पाहिजे आणि तुम्ही सत्तेसोबत तुम्ही राहण्याचा प्रयत्न करत आहात आणि फक्त शेतकऱ्यांचं नाव, त्या शेतमजुरांचं नाव, कापणी ते पेरणी, या गोष्टी फक्त या सगळ्या जनतेला माहीत झालेल्या आहेत आणि तुम्ही सत्तेशिवाय राहू शकत नाही. हे सरळ मी आधीपासूनच म्हटलं आहे की हे आंदोलन हे स्वतःला जिवंत ठेवण्याचा प्रकार आहे. स्वतःला म्हणजे मी आहे स्पर्धेतून ह्या दाखवण्याच्या गोष्टी आहेत. तुम्ही कार्यकर्त्यांचं म्हणणं मांडलं की नाही मांडलं हा विषय नंतरचा जरी असला, परंतु तुम्ही जर तुमचा पक्ष विलीन करून राहिले किंवा तुमची संघटना विलीन करून राहिले आणि आज जी तुम्ही संघटना, सामाजिक संघटना बाजूला ठेवलेली आहे तर ती फक्त वेळ आल्यावर फणा काढायसाठी ठेवलेली आहे. कारण तुम्हाला फणा काढायची वेळ येणार आहे आणि तुमचा स्वभाव आहे तो की तुम्ही एकासोबत कुणासोबत टिकत नाही. त्याच्यामुळं ज्याच्यासोबत तुम्ही राहिलेत त्यांच्यासोबत तुम्ही 100% पाठी खंजीर खुपसून बंड केलेला आहे. त्याच्यामुळं तुम्हाला ज्यांनी आमदारकी दिलेली आहे ते सुद्धा एक दिवस पश्चाताप करतील, एवढं मात्र निश्चित. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.